आपल्याला पाहिजे कम्प्लीट टेक्निकल नॉलेज. चार्ट काय सांगतो, चार्ट बाय सांगत असेल तर आपण बाय केलं पाहिजे, चार्ट सेल सांगत असेल तर सेल सांगितलं पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी ट्रेंड. आपल्याला ट्रेंड पण समजला पाहिजे. मार्केट बाईंगला असेल तर बायच केलं पाहिजे, मार्केट सेलिंगला असेल तर सेलच केलं पाहिजे, राईट. कधी कधी काय होतं, जे लोक इंडिकेटर्स यूज करतात त्या लोकांना मार्केट फॉल्स एंट्रीज देतात. म्हणजे मार्केट सेलिंगला असेल तर इंडिकेटर्स कधी कधी फॉल्स सिग्नल देतात की बाय करा, मग तिथं बाय करतात लोक आणि स्टॉप आउट केले जातात. सो मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग काय असते ते आपण बघूया. ठीक आहे. ट्रेंड बघतोय आपण मार्केट स्ट्रक्चर मध्ये. हा आहे अप ट्रेंड मार्केट. ओके, हा मार्केटचा ट्रेंड कोणता आहे? मार्केट कंटिन्युअस हर एक हाय ब्रेक करून वरती चाललेला आहे. आता तो कसा ओळखायचा आपण? हा एक हाय होता, हा हाय ब्रेक करून मार्केट ह्या हायच्या वरती एक हाय बनवतं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतोय? हायर हाय. ठीक आहे, ह्या हायर हायच्या पण वरती मार्केट एक हाय बनवतं, त्याला म्हणतो आपण हायर हाय. ह्या पण हायच्या वरती मार्केट हाय बनवतं, त्याला पण आपण हायर हाय. म्हणजे अप ट्रेंड मार्केटमध्ये मार्केट प्रत्येक हाय ब्रेक करत असतं, म्हणून आपण त्याला अप ट्रेंड मार्केट म्हणतो, राईट. इथं पण हाय ब्रेक केला, इथं पण हा हाय ब्रेक करून वरती न्यू पॉइंट बनवला. आता ज्या वेळेस हा आपला प्रिव्हियस हाय असतो त्याच्या वरती मार्केट इथं एक नवीन हाय बनवतो, त्यावेळेस मार्केट लोज पण क्रिएट करता येतं. ठीक आहे, तर हा असणार आहे आपला लो. ठीक आहे, हा असणार आहे हायर लो. आता ह्याच लोच्या वरती दुसरा लो बनला, म्हणजे हा काय म्हणतोय? हा बनतोय हायर लो. ठीक आहे, हा झाला हायर लो, हायर लो, हायर लो, त्याच्यावर हायर लो. अप ट्रेंड मध्ये प्रत्येक हाय ब्रेक होत असतो, म्हणून आपण अप ट्रेंड म्हणतो. आणि प्रत्येक लो, नवीन लो फॉर्म होताना प्रिव्हियस लोच्या वरती नेहमी क्लोजिंग देतं मार्केट. ठीक आहे, तेव्हा आपण ओळखायचं की हा आहे अप ट्रेंड. ठीक आहे, डाऊन ट्रेंड मध्ये सिमिलर कंडिशन. इथे आहे हाय, हायर हाय होता. आता ह्या हायर हायच्या खाली, हा जो हायर हाय होता त्या हायर हायच्या खाली हाय खाली हाय बनला. म्हणजे एक प्रिव्हियस हाय बनवला होता मार्केटने अप ट्रेंड मध्ये असताना, नंतर मार्केट एका जागेवर स्टॉप झालं आणि प्रिव्हियस हाय जर ब्रेक केला असता तर आपण काय बोललो असतो? अप ट्रेंड मध्ये. पण हा हाय ब्रेक न करता मार्केटने त्या हायच्या खाली एक हाय बनवला, आपण त्याला म्हणायचं लोअर हाय. लोअर हाय का म्हणतोय आपण? कारण हा जो प्रिव्हियस हायर हाय होता तो मार्केटने ब्रेक केलेला नाही. ठीक आहे, आता ह्याच्या खालीच दुसरा हाय, परत मार्केट वरती आलं, परंतु हा सेकंड हाय पण मार्केट ब्रेक करू शकलं नाही. सो आपण म्हणतोय लोअर हाय. सेम कंडिशन इथं, सेम कंडिशन इथं. मार्केट प्रत्येक हाय
बघा मार्केट प्रत्येक हाय बनवताना प्रिव्हियस जो हाय होता त्याच्या खाली बनवतोय, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हायच बनताय. त्याच्या खाली हा हाय, या हायच्या खाली हा हाय, याच्या खाली हा हाय, आणि असं कंटिन्यू करत मार्केट खाली येत राहतं. त्याला आपण म्हणतो लोअर हायज. ओके. आता इथे एक हायर लो होता, हायर हाय आणि हायर लो. आता ह्या लोच्या खाली इथं लो बनतोय, राईट. सो हा होणार लोअर लो. जर ह्या हायच्या वरती लो बनला असता तर हा काय झाला असता सांगता येईल कोणाला? हॅलो, कोणाला सांगता येईल? क्वेश्चन समजलं नाही सर. ओके. हा एक हायर लो आहे. इथं आपण म्हणतोय की ह्याच्या खाली हा लो बनला म्हणून लोअर लो. जर ह्याच्या वर बनला असता इथं तर आपण त्याला काय बोललो असतो? हाय हायर हाय सर. समजा हा एक त्याला बघू आपण लो. ओके. जर ह्याच्या वरती बनला तर याला आपण हायर म्हणणार की लोअर म्हणणार? हायर. ओके. हा झाला हायर लो. जर ह्या लोच्या खाली लो बनला तर आपण त्याला काय बोलणार? हायर लो का लोअर लो? लोअर लो. राईट. हा झाला आपला लोअर लो. प्रिव्हियस लो बघायचा, त्या प्रिव्हियस लोच्या वरती बनलाय का खाली बनलाय बघा. ठीक आहे. लक्षात येत आहे का? एखादा जर लो असेल, हा लो आहे, जर ह्याच्या वरती लो बनतोय तर तो हायर लो झाला. जर ह्याच्या खाली बनतोय तर तो लोअर लो झाला. सेम इथं ह्या लोच्या खाली लो बनतोय, मग हा कोणता झाला? काय झाला? लोअर लो. लोअर लो, राईट. मग मी प्रश्न काय विचारला होता की हा एक हायर लो आहे, जर ह्याच्या वरती एक लो बनला तर तो काय बनवल? हायर लो बनेल की लोअर लो बनेल? हायर लो. हायर लो. एक्झॅक्टली. म्हणजे समजतंय, लक्षात येतंय म्हणायचं सगळ्यांचं. ओके. आता ह्या लोच्या खाली इथं लो बनतोय, हा काय होणार? हा लो लोअर लो. येस, हा पण होणार लोअर लो. सिमिलरली इथं लोअर. अप ट्रेंड मध्ये मार्केट प्रत्येक हाय ब्रेक करत वर जात होतं, राईट. प्रत्येक हाय ब्रेक करत वरती जात होतं, म्हणून हायर हाय हायर हाय हायर हाय आपण म्हणत होतो, राईट. आता ह्या हाय ब्रेक करणाऱ्याला एक शब्द आहे एसएमसी मध्ये, त्याला म्हणतात BOS. त्यालाच म्हणतात ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके. त्यालाच म्हणतात ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठं होतंय? इथं होतंय ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. प्रत्येक हाय ब्रेक झाला तर त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे मार्केटने त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते ब्रेक केलेलं आहे. आता प्रिव्हियस हाय इथं होता, तो हाय इथं ब्रेक झालेला आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. आता हा हाय ब्रेक झालाय का अप ट्रेंड मध्ये? येस सर. इथं पण आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणायचं का? राईट. समजतंय का? हो सर. येस सर. येस सर.
आता हा एक हाय आहे, हा पण ब्रेक झाला, इथं पण आपण Yes. ब्रेकअप स्ट्रक्चर म्हणायचं. येस सर. ओके, हा पण एक हाय, हा पण ब्रेक झाला. जेव्हा जेव्हा अप ट्रेंड मार्केटमध्ये हाय ब्रेक होईल तेव्हा तेव्हा स्ट्रक्चर ब्रेक होतं, आपण त्याला ब्रेकअप स्ट्रक्चर म्हणतो. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, ड्रॉ करा किंवा स्क्रीनशॉट काढा, नंतर ड्रॉ केलं तरी चालेल. इथं पण प्रत्येक लो ब्रेक झाला तर आपण स्ट्रक्चर ब्रेक म्हणतोय. लक्षात येते का? स्क्रीनशॉट मारा, नाहीतर हे ड्रॉ करा. झालं की मला सांगा. हे आहे अप ट्रेंड, हा आहे डाऊन ट्रेंड.